नमस्कार, कसे आहात सर्वजण? मी पण मस्त आहे. तर आजचा व्हिडिओ जो आहे तो प्रत्येक अशा महिलांसाठी खूप उपयुक्त आहे. ज्यांना गडबडीच्या वेळेत भाजी बनवायच्या वेळेस वाटण-घाटण करायचा कंटाळा येतो त्यांच्यासाठी. तर आठवड्यातून तुम्ही एकदा ही रेसिपी करू शकता, जेणेकरून आठवड्याभराचा स्वयंपाक तुमचा एकदम इझिली तयार होईल. तर आज आपण असं वाटण बघणार आहोत, जे वाटण टाकल्यामुळे तुमची भाजी एकदम छान लागेल आणि एकदम झटपट 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होईल. तर चला कसलाही वेळ न घालवता त्या रेसिपीला सुरुवात करूया. आणि हो, त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते, हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि माझ्या चॅनेलला प्रथमच व्हिजिट करत असाल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरुवातीला आपल्याला 7 ते 8 कांदे घ्यायचे आहेत चिरून. नंतर कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला 7 ते 8 मिनिटं स्लो गॅसवर. आणि कांदा काढल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो, लसूण, कोथिंबीर आणि आलं हे टाकून देखील भाजून घ्यायचं आहे. हे भाजताना थोडंसं तेल टाकायचं आहे. नंतर तीळ, धने, बडीशेप, जिरे आणि एक चक्रीफूल, 2 लवंगा टाकून हा देखील सुका मसाला आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. याच्यामुळे आपल्या मसाल्याला एकदम खमंग वास येतो. नंतर खोबरं जे आहे सुकं म्हणजे किसलेलं किंवा तुम्ही अशा प्रकारचे पावडर पण यूज करू शकता, ते देखील भाजून घ्यायचं आहे. नंतर वाला जे आहे ना मसाला त्याच्या अगोदर वाटून घ्यायचा आहे. आणि नंतर आपण जी पेस्ट बनवणार आहे ती देखील वाटून घ्यायची आहे. कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे स्टार्टिंगला. त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची, थोडीसा घाटी मसाला टाकायचा आणि कोणताही तुम्ही गरम मसाला टाकू शकता. नाहीतर तुम्ही आमटी बनवताना देखील टाकला तरी चालेल. आणि चवीनुसार मीठ देखील ह्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे. आणि ह्याला पण एकदम स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे. आणि नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला जी पेस्ट बनवलेली ती पेस्ट टाकून घ्यायची आहे. लक्षात ठेवा म्हणजे तेल टाकल्यानंतर आहे ना आपल्याला गॅस जरा स्लोच ठेवायचा आहे, नाहीतर तुमची जी चटणी आहे ती करपून जाईल. तर सर्व बाजूनी ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे. आता आपल्याला ड्राय जा मसाला होता त्या देखील ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मिक्स करायचा आहे सर्वाला. 15 दिवस तुम्ही काचेच्या बरणीमध्ये नाही तर स्टीलच्या डब्यामध्ये छान पॅकबंद तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. 15 दिवस ह्या मसाल्याला काहीच होत नाही, फक्त ह्याला चांगलं तुम्ही भाजून घ्यायचं आहे. नंतर बघू शकता मी ह्याच्यामध्ये अजून थोडं तेल टाकलं आणि छान 10-15 मिनटं आपल्याला हे सारखं मिक्स करत करत आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. आणि कोणत्याही भाजीला तुम्ही हा मसाला टाकून बघा, पुन्हा पुन्हा लोक विचारतील की ही भाजी कशी बनवलेली. फक्त अचूक प्रमाण आणि मसाला भाजण्याची पद्धत चांगली असेल तर हा मसाला खूप दिवस राहतो. आता धावपळीच्या वेळेस तुम्ही हा मसाला 1-2 चमचे टाकून जरी आमटी केली तरी छान लागेल. बाकी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि नेहमीप्रमाणेच व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.